आमच्या कोकणात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या भागात या दशावताराच्या आणि अन्य खेळाची परंपरा जी आहे ना, ही केवळ मनोरंजनापुरतं नाही आहे. ती बांधली गेलेली आमच्या देवाशी पण, गावाशी पण, ग्रामव्यवस्थेशी पण, ग्रामदेवतेशी पण, आमच्या जत्रांशी पण, आणि त्यामुळे त्यातनं आमदनी मिळवावी असा आमचा राणेसाहेब तुम्ही म्हणाल त्याबद्दल कलाकार विचार नाही करत. पण परिस्थिती आज गंभीर आहे, त्यामुळे अनुदान भांडवली असेल किंवा प्रयोगात्मक आपण त्या ठिकाणी वाढवलं. आपण आता विषयाची व्याप्ती वाढवून यात काही अन्य सुद्धा प्रकार लोककलेचे घ्यावेत आणि त्यासाठी बैठक घ्यावी असं म्हटलं. बैठक घेऊ, पण हे देवाभाऊचं सरकार आहे. बैठकीपुरतं आम्ही थांबत नाही. आजच मी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदन या उत्तराच्या निमित्ताने वाचतो. सदनाने मला अध्यक्षाने परवानगी द्यावी. मी या सभागृहास निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्रातील लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. लोककलांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच लोकप्रबोधनाचे काम देखील प्रभावीपणे केले जाते. तसेच लोककलांमध्ये अनेक ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ दडलेले आहेत. त्यामुळे लोकसंस्कृती आपल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच राज्यातील विविध लोककला प्रकारांचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत विविध लोककलांचे महोत्सव भरवले जातात. त्यासोबतच लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान देण्यात येते. सन 2008 पासून लोककला अनुदान पॅकेज ज्याचा उल्लेख आपण केला शासनाने सुरुवात केली. त्यामध्ये तमाशा, दशावतार, शाहिरी, खडी गंमत, संगीत बारी यासारख्या कला प्रकारांना सदर अनुदान देण्यात येते. भास्करराव, या योजनेत आता यापुढे हा निर्णय घोषित करतोय हे देवाभाऊचं सरकार आहे. बैठक नाही, निर्णय. काय निर्णय? या लोककला प्रकारात आता यापुढे नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडपट्टी या लोककलांचा समावेश करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून त्यामध्ये या योजनेत आपण काय करतो तर झाडेपट्टी या विदर्भातील लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी ₹50,000 याप्रमाणे 10 लाख प्रतिवर्षी अनुदान. खानदेशातील वही गायन या महत्वाच्या लोककलात 20 कला पथकांना प्रत्येकी ₹50,000 प्रमाणे 10 लाख आणि कोकणातील नमन खेळे या 20 कला पथकांना ₹50,000 प्रमाणे 10 लाख प्रतिवर्षी अनुदान आणि कोकणातील जाखडी या कला प्रकाराला सुद्धा प्रत्येकी कला पथकाला ₹50,000 प्रमाणे 10 लाख ही आता आपण त्या ठिकाणी निर्णय या निवेदनाच्या माध्यमातून मी घोषित करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला घोषित केलं आणि मग या भजनाला भांडवली साहित्यासाठीचं अनुदान यामध्ये सुद्धा राज्यातील आपण आकडा माझा पुढे मागे होईल पण जवळजवळ 1,1500 भजनी मंडळांना थेट त्यांच्या तबला असेल, पेटी असेल, अन्य गोष्टींसाठी अनुदान दिलं. कोकणामध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष त्या ठिकाणी कक्ष सुद्धा करू आणि कोकणातल्या भजनी मंडळांना आणि राज्यातल्या सर्वच भजनी मंडळांना आपण तो प्रकार करू. या ठिकाणी आपण भारूड, शंकासूर आणि शक्तितुरा मी आज या ठिकाणी घोषित करतो की राज्य सरकारच्या वतीने या तिन्हीचेही महोत्सव राज्यातल्या प्रत्येक विभागात करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो आणि ते सुद्धा घोषित करतो.